शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अर्थसंकल्पासाठी आलेत ते यांच्या संदर्भातला जो काही सन्माननीय आमदार महोदयांनी जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, मला वाटतं की शिक्षण अधिकारी सिंधुदुर्गच्याकडे काय काय कामं पेंडिंग आहेत याचं या ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे। वरिष्ठ वेतन श्रेणीच्या संदर्भातले 48 प्रस्ताव होते, त्यापैकी 28 प्रस्ताव मार्गी लागलेले आहेत, 20 प्रस्ताव प्रलंबित आहेत। निवड वेतन श्रेणीच्या संदर्भातले 18 प्रस्ताव होते, 12 प्रस्ताव मार्गी लागलेले आहेत, 6 प्रस्तावांवर कार्यवाही सुरू आहे। वैद्यकीय देयकांच्या संदर्भामध्ये 161 प्रस्ताव होते, 50 प्रस्ताव मार्गी लागले आहेत, 111 प्रस्ताव त्या ठिकाणी त्यांच्यावर कार्यवाही सुरू आहे। वैयक्तिक मान्यतेच्या संदर्भातले 5 प्रस्ताव होते, 3 मार्गी लागले, 2 वर त्या ठिकाणी कार्यवाही सुरू आहे। वैयक्तिक मान्यता शिक्षकेतरच्या संदर्भामध्ये 14 प्रस्ताव होते आणि 14च्या 14 शासनाचं यापूर्वीचं जे काही 28/5/2025 निर्णय निर्गमित झालेला आहे त्या अनुषंगाने ते स्थगित आहे। आणि म्हणून इतरही जर आपण बघितलं तर मला वाटतं की जी काही कामं पेंडिंग आहेत ती कामं तात्काळ, जी काही प्रलंबित कामं आहेत ती कायदेशीर नियमाप्रमाणे असतील ती तात्काळ मार्गी लावण्याची सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। परंतु त्याच्यासोबतच नियमाच्या बाहेर कोणीही काम करू नये अशाही पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। जिथपर्यंत आताच आपण कोण महिलेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी अनुकंप नोकरीच्या संदर्भातला जे काही मुद्दा उपस्थित केलेला आहे निश्चितपणे त्याची चौकशी केली जाईल आणि यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे। 15 तारखेपर्यंत समितीचा अहवाल सादर होईल, त्या अहवालामध्ये जे काही निष्पन्न असेल त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई केली जाईल।